बाकी राहिला काळोख. जगात अशी कित्येक गूढ असतात की ती कधीच उलगडता येत नाहीत, डॉक्टर म्हणाले. पोलीस इन्स्पेक्टर यावर नुसते हसले. त्यांचे ते हसणे डॉक्टरना वर्मी लागल्या वाचून राहिले नाही. त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांना स्वतःला अतिशय पटलेलं होतं, जाणवलेलं होतं. पण तरीही समोरच्या माणसाला ते पटवणे त्यांना कठीण जात होते. कारण समोरच्या माणसाची त्यावर श्रद्धा नव्हती, विश्वास तर अजिबात नव्हता. एका परीने ते बरोबरच होते. आजवरची त्यांची हयात गुन्ह्यांचा शोध लावण्यात गेली होती. गुन्हा घडला रे घडला की त्याची चारी बाजूंनी चौकशी करायची, समग्र माहिती मिळवायची, तपशील जमा करायचा. त्या तपशिलाचे धागेदोरे कुठवर पोहोचतात हे तपासायचे आणि शेवटी गुन्हेगार शोधून काढायचा. ही त्यांची पद्धतच होती. गुन्हेगारांचा शोध लागला की प्रत्येक रहस्य उलगडले जाते आणि मग त्यात गूढ असं काहीच उरत नाही, असाच त्यांचा अनुभव होता. तशा कित्येक केसेस आजवर पोलीस खात्याने न उलगडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये जमा केल्या होत्या. पण याचा अर्थ एवढाच होता की पोलीस खात्याकडून आपल्या कर्तव्यात कुचराई झाली होती किंवा गुन्हेगार पोलिसांपेक्षा अधिक हुशार ठरले होते. पण खऱ्याखुऱ्या अर्थाने ती गुढे नव्हतीच. ती केवळ गणिते होती, न सुटलेली न सोडवलेली. पण त्यांना निश्चित अशी उत्तरे होती, न बदलणारी, ठामपणे मांडण्याजोगी. जगातला प्रत्येक व्यवहार हा गणितासारखाच असतो आणि त्याला एक निश्चित उत्तर असते, अशीच इन्स्पेक्टरांची खात्री होती. डॉक्टरांचे तसे नव्हते. डॉक्टर मानसशास्त्रज्ञ होते. मनुष्य स्वभावाचे गूढ उकलणे हा त्यांचा व्यवसायच होता. त्यांच्या मते मानवी व्यवहारातली काही व्यवहार इतके गूढ असतात की त्यांना कसलेच स्पष्टीकरण मिळत नाही. त्यांना उत्तर असतच नाही. कितीही बेरीज वजाबाकी केली तरी काहीतरी बाकी राहतेच. त्यापुढे बेरीज वजाबाकी शक्य नसते. पुढे एक काळोखाची भिंत उभी असते. ह्या भिंतीवर कितीही वेळ डोके आपटून घ्या, मस्तक रक्तबंबाळ होईल, पण भिंत हटायची नाही. बाकी राहते ती ही भिंत. बाकी राहतो तो हा काळोख. आत्ताही तिरक्या ग्लासमध्ये बियर होती ते हेच म्हणाले. नाही इन्स्पेक्टर, कधीतरी तुम्हाला जरूर अनुभव येईल. जगात कित्येक गूढ असतात की ती कधीच उलगडता येत नाहीत. जाऊ द्या हो डॉक्टर, इन्स्पेक्टर म्हणाले. तुमच्या वेड्या पेशंटनी तुमचा भेजा खाऊन टाकलाय. इन्स्पेक्टरला माहीत होते, पेशंटचा असा उल्लेख केला की कुठलाही सायको अनालिस्ट वैतागतो. माझे पेशंट वेडे नसतात, त्यांचं वागणं इतरांपेक्षा वेगळं असतं. तसं का? याच्यामध्ये काहीतरी गूढ असतं. बहुधा ते उकलतं. तोच तर आमचा प्रयत्न असतो. पण एखादी केस नाही उकलत. गूढ ते गूढच राहतं, डॉक्टर शून्यात पाहत म्हणाले. बियरची मंद नशा आता हळूहळू त्यांना गुरफटू लागली होती. खोलीत एकच दिवा होता. त्या दोघांच्या आरामशीर गार्डन चेअर्स आणि टेबल यांच्यामध्ये केवळ प्रकाशणारा. बाकी खोली मंद अंधारात होती. अंधाराचे ते कडे हळूहळू जवळ येत होते. डॉक्टरांना भास होत होता. अर्थात ही नशा आहे हेही त्यांना कळत होते. आत्ताचीच एक केस सांगतो, माझ्याकडे आलेली, डॉक्टर म्हणाले. ऐकून अवाक व्हाल. तिचं स्पष्टीकरण म्हणाल तर ते अजूनही मिळालेलं नाही. सांगा. सिगरेट शिलगावत खुर्चीत अधिकच आरामशीर बसत इन्स्पेक्टर म्हणाले. हकीकत पहिली. दार लोटून तो तरुण आत आला तेव्हा प्रथमदर्शनी डॉक्टरना त्याच्याविषयी कोणतेही निदान करता आले नाही. सहसा असे होत नसे. आत येणाऱ्या पेशंटच्या अस्थिर नजरेवरून, अनिश्चित चालीवरून किंवा अन्य एखाद्या लक्षणावरून त्याच्या आजाराचा साधारण अंदाज डॉक्टरना करता येत असे. आजार कुठल्या थराला पोहोचला आहे याची अटकळ करता येत असे. पण या तरुणाचे काही बिनसल्यासारखे वाटत नव्हते. असे वाटत होते की हा पेशंट नसावाच. एखादी औषधी कंपनीचा सेल्समन जसा सहजपणे डॉक्टरला येऊन भेटतो तसा तो आत आला. बरीच आधी अपॉइंटमेंट घेऊन आणि बॉयने नाव घेऊन आत पाठवल्यानंतर तो आत आला, म्हणूनच त्याला पेशंट म्हणायचे. बाकी त्याचा रुबाब सेल्समनच्या वर्ताण होता. बहुधा तो एखाद्या बड्या कंपनीत एक्झिक्युटिव्ह पोस्टवर असावा, हे त्याच्या अंगावरचा उंची सूटच सांगत होता. त्याचे वागणे शांत आणि समंजसपणाचे दिसत होते.
कुठल्याही भावनेमध्ये वाहून न जाता शांतपणे स्वतःचा निर्णय घेणारी जी माणसे असतात त्यांच्यापैकीच तो वाटत होता. डॉक्टरचे सहाय्य घेण्याचे त्याने ठरवले आणि त्याप्रमाणे तो येऊन त्यांना भेटला. खरं तर माझी हकीकत इतकी विचित्र आहे, तो म्हणाला, की त्या बाबतीत डॉक्टरची काही मदत होईल की नाही हे ठरवणंच कठीण आहे. कारण मला काहीही झालेलं नाही. माझी हेल्थ अगदी नॉर्मल आहे. परंतु जो अनुभव मला येतोय त्याला कुठलंही रॅशनल एक्सप्लेनेशन मला देता येत नाही. तेव्हा विचारांती मला खात्री झाली आहे की हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत. म्हणून एखाद्या मानसशास्त्रज्ञाकडे जाऊन सारं काही सांगून टाकावं असंच मी ठरवलंय. त्याने केलेली प्रस्तावना डॉक्टरांनी शांतपणे ऐकून घेतली. स्वतःच्या परिस्थितीची इतकी स्वच्छ कल्पना असलेले पेशंट डॉक्टरकडे क्वचितच येतात. त्यामुळे त्यांना त्याच्याविषयी काहीसा आदरच वाटू लागला. ते त्याची हकीकत काळजीपूर्वक ऐकू लागले. अलीकडे मला दुपारची फार झोप येते. त्याच्या हकीकतीची सुरुवात काहीशी हास्यास्पद होती. कितीही प्रयत्न केला तरी झोप आवरत नाही. काहीही कारण नसताना रात्री अगदी पूर्ण झोप झालेली असतानाही झोप येते आणि येते ती अगदी अंगावर चाल करून आल्यासारखी. झोपेची गोळी किंवा अतिरेकी प्रमाणात मद्य घेतल्यावर माणसाचा जसा स्वतःवर ताबा राहत नाही आणि तो झोपेच्या पूर्ण अधीन होतो, तशी माझी परिस्थिती असते. मी माझ्या केबिनचं दार आतून लावून घेतो. दारावरच्या शिपायाला डिस्टर्ब न करण्याविषयी सूचना देतो आणि टेबलवरच डोकं ठेवून झोपी जातो. तासाभरानं मला अचानक जाग येते. मी उत्साहानं पुन्हा कामाला सुरुवात करतो. ओव्हरवर्क. तुमच्या शरीराला झोपेची गरज आहे. यू शुड कन्सल्ट फिजिशियन, डॉक्टर म्हणाले. पुढं ऐका ना. मला ही अशी सवय लागली तेव्हा पहिल्यांदा झोप अगदी निर्वेध लागायची. एकही स्वप्न पडत नसे. मेल्यासारखा मी झोपायचो आणि खाडकन जागा व्हायचे. आपण कुठे आहोत, दिवसाचा कुठला प्रहर चालू आहे याचं भानच मला नसायचं. काळोखाचा एक पट्टा दिवसभर ओढल्यासारखी माझी झोप असायची. पण हळूहळू त्या काळोखात काहीतरी हालचाली होऊ लागल्या. आकृत्या तयार होऊ लागल्या. कसल्या? खरं तर त्यातली एक आकृती माझ्या पूर्ण परिचयाची होती. कुणाची? माझी स्वतःचीच. आरशात पाहत असल्याप्रमाणे मी स्वतःला झोपेत पाहू लागलो, स्वप्नात. असं मी मुद्दाम म्हणत नाही, कारण ते स्वप्न असतं याची मला खात्री नाही. आरशात स्वतःला पाहताना आपल्याला स्वतःच्या व्यवहारांची जाणीव असते आणि आरशात काय दिसेल याची काही एक अपेक्षा नसते. पण इथं मी स्वतःला अगदी त्रयस्थपणे पाहत असतो. पाहणारा आणि हालचाल करणारा हे दोघे सर्वस्वी वेगळे असल्याची मला जाणीव असते आणि तरीही तू हुबेहूब मीच असतो. काय करीत असता तुम्ही तुमच्या या भासात? मी एका फ्लॅटची बेल वाजवतो, तरुण म्हणाला. काही क्षण वाट पाहतो, मग दरवाजा उघडतो. एक सुंदर स्त्री तो उघडते. डॉक्टर हसून म्हणाले, हो, तुम्हाला कसं कळतं? त्याने आश्चर्यानं विचारलं. विशफुल थिंकिंग, डे ड्रीम. अहो, तुमच्यासारख्या रुबाबदार तरुणाच्या स्वप्नात सुंदर स्त्री आल्याशिवाय राहते की काय? डॉक्टर दिलखुलासपणे हसून म्हणाले. त्यांना हसताना पाहून तरुणाच्या मनात आले की डॉक्टरांनी आपल्याला असे म्हटले तरी ते काही कमी रुबाबदार नाहीत. तसे मध्यम वयाचे असले तरी तब्येत राखून आहेत. असे असताना ते फारच तरुण वाटतायत. मे बी तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे, त्याने हसून म्हटले. बट लेट मी टेल यू, माझं लग्न झालेलं आहे. माझी बायको काही कमी सुंदर नाही, अतिशय आधुनिक, शिवाय प्रेमळ. अँड माय मॅरिड लाईफ इज पिक्चर ऑफ हॅपीनेस. आम्हा दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे आणि तिला सोडून दुसऱ्या कोणीकडे जाण्याची कल्पना देखील माझ्या स्वप्नात येणार नाही. पण असं म्हणणं चुकीचं ठरेल. मुद्दा आला माझ्या लक्षात, डॉक्टर मान हलवीत म्हणाले. वेल, पुढे सांगा. पण आता तरुणाची जीभ जरा अडखळली. तो काहीसा शर्मिंदा झाल्यासारखा वाटला. रुमालाने कपाळाचा घाम पुशीत तो म्हणाला, पुढचं देखील तसं विशफुल थिंकिंगच आहे. म्हणजे सुंदर तरुणीकडे गेल्यानंतर एखाद्या तरुणाला करावंसं वाटेल तेच. संबंध फ्लॅटमध्ये त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नसतं. मी दरवाजाचंच तिला जवळ घेतो. एकमेकांना बिलगून आम्ही आलिशान बेडमध्ये येतो.
प्रशस्त डबल बेडच्या मऊ गाद्यांवर अंग टाकतो. आणि अर्थातच यापुढे जे काही घडू शकेल ते घडतंच. डॉक्टर काहीशी गंमत वाटून म्हणाले. हो, तरुणाच्या लाजण्यावरूनच डॉक्टरांना समजले. ज्याला येत असलेला अनुभव स्वतः अगदी खराखुरा वाटतोय. मिलनाच्या अत्युच्च क्षणी देखील मला जाग येत नाही. मी उठतो, कपडे ठीकठाक करतो, कधीतरी टेबलवरच्या ग्लासमधून पाणी पितो आणि दार उघडून बाहेर पडतो. नंतर मात्र सगळा काळोख. खोल पाण्यात बुडी मारल्यावर अलगद वर यावं तसा मी त्या काळोखातून जागा होतो. जागा होऊन पाहतो तेव्हा मी स्वतःच्या केबिनमध्येच असतो. मध्ये तासभर उलटून गेलेला असतो. मग यात काळजी करण्यासारखं काय आहे? डॉक्टरना अजूनही गंमत वाटत होती. स्वप्नात का होईना पण एका सुंदर स्त्रीचा सहवास तुम्हाला मिळतो, यात वाईट तरी काय? ते स्वप्न असतं तर मलाही आनंद वाटला असता डॉक्टर, तरुण सावकाश म्हणाला. पण ते स्वप्न नाही, ते काहीतरी सत्य आहे. स्वप्नामध्ये सत्य असतंच, आपली त्या मागची भावना. केवळ भावना नव्हे डॉक्टर, इथं त्या पलीकडचं अजून काहीतरी आहे. जे घडतं ते सगळं खरंखुरं असल्याची जाणीव मला एकसारखी होत राहते. त्या जाणीवेने मी अस्वस्थ होतो. इथं येऊन तुम्हाला हे सारं सांगण्याचं कारण ही अस्वस्थता. असं वाटतं की अस्वस्थता वाढत गेली तर आपल्याला वेड लागेल. कशामुळे ते सारं खरं वाटतंय तुम्हाला? सांगणं कठीण आहे, कारण बारीक सारीकच आहेत. तो फ्लॅट, ती बेडरूम कुठंतरी पाहिल्यासारखी वाटते. ती तरुण स्त्री सुद्धा. त्याचं स्पष्टीकरण साधं आहे. तो फ्लॅट तुमचा स्वतःचाच आहे. ती बेडवर तुमची स्वतःचीच सावली आहे. फक्त ओळखीच्या गोष्टी स्वप्नात वेगळा आकार घेतात. तसंच झालं इथे. आणि ती स्त्री, ती नक्कीच माझी बायको नाही. तिचा चेहरा वेगळा आहे. खरं म्हणजे तो कसा आहे हे सांगता येणार नाही. यावेळेसही ते कळत नाही. मात्र त्याचं सौंदर्य जाणवतं. तरीही तो नेमका दिसत नाही. एखाद्या धुसर आवरणातून दिसावा तसाच दिसतो. हे स्वप्नच आहे, डॉक्टर ठामपणे म्हणाले. सत्याचा त्याला कणही नाही. तुम्हीच सांगा, बंद केबिनमधून तुम्ही उठून जाता आणि परत येता, हे कुणाला कसं खरं वाटेल? तसं नाही म्हणायचंय मला, तरुण काहीसा चिडून म्हणाला. जातं माझं मनच. सूक्ष्म रूपाने मला असं जाग येते आणि नंतर शरीराचा आकारही धारण करता येतो. असं कुठं वाचलंय मी. काहीतरी वाचता तुम्ही लोक आणि त्यावर विश्वासही ठेवता. डॉक्टर त्याची थिअरी धिडकावून म्हणाले. पण त्यांच्या मनात विचार आले. ही हकीकत एकदा इन्स्पेक्टरना सांगायलाच हवी. काय स्पष्टीकरण देतात बघूया. मी देखील ते स्वप्न मानलं असतं डॉक्टर, काहीशा अनिच्छेने तरुण पुढे म्हणाला. पण एक गोष्ट अत्यंत सत्य आहे. मी जागा होतो तेव्हाची माझ्या शरीराची अवस्था, खरोखरच रात्रीचं सुख मिळाल्यानंतरची ती अवस्था असते. हेही असत्यच का? तुमची केस विचार करण्यासारखी आहे खरी, डॉक्टर म्हणाले. सत्य आणि स्वप्न यांची चमत्कारिक भेसळ आहे. पण काही दिवस असेच जाऊ द्यात. आपोआपच परिस्थिती निवळेल. तुम्हाला हे भास बंद होतील. नाही डॉक्टर, ते शक्य तेवढ्या लवकर थांबले पाहिजे, नाहीतर माझी धडगत नाही. तो तरुण आवेगाने बोलत होता. मघाचा त्याचा शांतपणा, संयम आता नाहीसा झाला होता. नाहीतर मला धोका आहे. धोका? धोका कसला? कोण जाणे कसला? कदाचित जीवाचाही. कसला ते नेमकं कळत नाही, पण जाणवतं. पण कुठून धोका आहे? हा सगळा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय. पहिल्यांदा आमची सलगी परीच आटोक्यात होती. नंतर क्रमाक्रमानं पुढची पायरी गाठत आली. आता आम्ही शेवटपर्यंत मजल मारली आहे. पण हे सगळं फार काळ चालणार नाही. मला वाटतं तिच्या नवऱ्याला हे कळलं आहे. काय म्हणालात? हो, तिच्या नवऱ्याला. त्याला संशय आलाय, तीच म्हणत होती. पण हे कसं शक्य आहे? तुमच्या स्वप्नात तिच्या नवऱ्याला जागाच नाही. तुम्ही असं समजा की ती अविवाहित आहे, एकटीच आहे. मी लाख समजेन, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. तिचं लग्न झालंय आणि हा सगळा प्रकार तिच्या नवऱ्याला कळलाय. हे प्रत्यक्ष नाही, हे स्वप्न आहे तुमच्या मनाचं. तिचा नवरा तयार केलाय तुम्ही. कसा दिसतो तो? मला सांगा.
डॉक्टर त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले. तरुणानं क्षणभर नजर वर उचलली. तेव्हा दोघांची नजरानजर झाली. तरुणाच्या अंगावर भीतीने शिरशिरी आली. मी त्याला अजून पाहिलेलं नाहीये, तो अडखळत म्हणाला. देअर यू आर. तो तुम्हाला दिसणारच नाही, कारण तो नाहीच आहे. असला पाहिजे. मला त्याची भीती वाटते, तिलाही वाटते. आणि ही भीती एखाद्या अभद्र सावलीसारखी आम्हा दोघांना गुरफटवून टाकत असते. अगदी सुखाच्या क्षणी देखील. वाटतं कुठल्याही क्षणी तो येईल, आपल्याला त्या अवस्थेत पाहिल, आणि मग तो संतापाच्या भरात आपलं काहीही करायला मागे पुढे पाहणार नाही. या साऱ्यातून काहीतरी भयंकर घडणार आहे. वाटतं ते अटळच आहे. आज ना उद्या तो येणारच. स्पष्टीकरण अगदी सोपं आहे, डॉक्टर म्हणाले. तुम्ही अत्यंत सद्वर्तनी आहात. तुमचं आपल्या बायकोवर प्रेम आहे. तिला फसवणं हे तुम्हाला पाप वाटतं. स्वप्नात घडणाऱ्या परस्त्रीच्या सहवासाने तुम्हाला अपराधी वाटतंय. त्या अपराधाची टोचणी तुमच्या मनाला लागलीये, केसानं टांगलेल्या तलवारीसारखी. ती रात्रंदिवस डोक्यावर आहे. या जाणीवेला स्वप्नात तुम्ही एका पुरुषाचा आकार दिलाय, तुमचा घात करायला येणाऱ्या माणसाचा. पण हे स्पष्टीकरण देता देताच डॉक्टरांना वाटले हे फारच पुस्तकी स्पष्टीकरण झाले. या प्रकारामध्ये याहून अधिक गुंतागुंत आहे. नाही डॉक्टर, एखाद्या दिवशी माझं काहीतरी बरं वाईट होणार आहे. मगच तुम्हाला कळेल हे केवळ स्वप्न नाही. पण तेव्हा फार उशीर झालेला असेल. तरुण कळवळून बोलला. काहीतरी करा डॉक्टर, मला त्याच्यापासून वाचवा. मला व्यभिचार करायचा नाही, त्याच्या बायकोशी संबंध ठेवायचा नाही. पण माझा इलाज नाही. माझ्या हातून जे घडतं, कोण घडवतं कळत नाही, पण घडल्याशिवाय राहत नाही. मात्र तो हे लक्षात घेणार नाही. त्याला ते समजणारच नाही. तो सरळ येईल आणि मला जाणवतं तो येतोय डॉक्टर, तो येतोय. डॉक्टर तरुणाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. त्याच्या चेहऱ्यावर भीतीची गडद सावली होती. स्वप्नात घाबरून किंचाळणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर असते तशीच. काही केल्या ते मूल जागे होत नाही, पण विलक्षण भयाने निथळत राहते. त्या क्षणी ते त्या भीतीत जगत असते. इथे केवळ स्वप्न नव्हते, खरीखुरी भीती होती. मी त्याची कशी बशी समजूत काढलीये. इन्स्पेक्टरचा ग्लास भरीत डॉक्टर म्हणाले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. म्हणजे काय झालं? आजच मला त्याचा फोन आला होता. विलक्षण भेदरल्यासारखा बोलत होता. डॉक्टर, आज पुन्हा बिछाण्यात असताना तो दाराशी येऊन पोहोचला होता. त्यानं बेल वाजवली. आम्ही दोघंही दचकलो. त्याचवेळी काळोख झाला, म्हणूनच वाचलो. पण मला माहीत आहे त्यानंच बेल वाजवलीये. उद्या तो आत आल्याशिवाय राहणार नाही. तो दाराशी येऊन पोहोचलाय डॉक्टर, काहीतरी करा. तो आत येण्याआधी मला बरं करा. तो आलाय डॉक्टर, तो आलाय. हुंदके दिल्यासारखा तो बोलत होता. पुढचं बोलणं अस्पष्ट झालं. मी फोन खाली ठेवला. इंटरेस्टिंग, क्वाईट इंटरेस्टिंग, इन्स्पेक्टर म्हणाले. पण यात गूढ कुठे आहे? तुमचा हा पेशंट वरवर कितीही सोबर वाटला तरी वेडा होण्याच्या मार्गावर झपाट्याने चाललाय. सत्य आणि कल्पना याची गल्लत, त्यातून भीती. दिस इज अ क्लिअर केस ऑफ अनसाऊंड माइंड. एवढं ओळखायला सायको अनालिस्टची गरज नाही. क्लिअर केस. देर इज नो मिस्ट्री अबाउट इट. यात गूढ असं काहीच नाही डॉक्टर साहेब, इन्स्पेक्टर खिजवल्यासारखे बोलले. अग्रीड. मीही त्याला तेच सांगितलं. जनरल इम्प्रूव्हमेंटसाठी औषधं दिली, काही मेंटली एक्सरसाइज सांगितले. पण मध्ये असंच घडलं. मला हा प्रकार गूढ वाटू लागला. वाटायला लागलं की एकट्याच्या मनाचे खेळ नाहीत. देअर इज समथिंग मोर टू इट. काय घडलं? स्ट्रेंज. समथिंग व्हेरी स्ट्रेंज. फारच विचित्र. हकीकत दुसरी. तो तरुण येऊन 2 दिवस झाले असतील नसतील. डॉक्टरांचा फोन घणघणला. रिसेप्शनिस्टने तो घेतला. इंटरकॉमवरून ती म्हणाली, डॉक्टर, मिसेस सो अँड सो बोलतायत. मिसेस? अच्छा, म्हणजे परवाच आपल्याकडे आलेल्या त्या तरुणाच्या मिसेस तर नव्हेत? मे बी. पण तसं काहीच म्हणाल्या नाहीत. त्यांचे मिस्टर आपल्याला येऊन भेटल्याचा उल्लेखही त्यांनी केला नाहीये. तरीही ती त्याची बायकोच होती हे तिच्या पत्त्यावरून स्पष्ट झाले. अगदी कळवळून बोलत होती.
डॉक्टरना अगदी तातडीने भेटायची तिची उत्कंठा होती. न भेटल्यास जसे काही आभाळच कोसळणार असा तिचा आविर्भाव होता. डॉक्टरनी तिला ताबडतोब भेटायचे ठरवले. तिला आपल्याकडे बोलवायचे नाही, स्वतःच तिच्याकडे जाण्याचे कबूल केले. कारण त्या भागात दुपारी त्यांना दुसऱ्या कामासाठी जायचे होते. तरीही हे असे शिररस्त्याला धरून नव्हतेच. पण त्या जोडप्याचे घर पाहावे, त्यातील कितीसे तिच्या नवऱ्याच्या वर्णनातील घराशी जुळते हे पाहायची सुप्त इच्छाही त्यामागे असावी. काहीही असो, पण त्या दिवशी डॉक्टर दुपारी तिच्याकडे गेलेच. आलात डॉक्टर, मी तुमचीच वाट पाहत होते, ती भारावून म्हणाली. डॉक्टरांच्या मनात आले, नवऱ्याच्या या विचित्र आजारामुळे घरात बापटीला एकटीला फारच त्रास होत असणार. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या बोलण्यात तिच्या आजाराविषयी एक अक्षरही आले नाही. तिची तक्रार वेगळीच होती. दररोज दुपारी मला तासभर विलक्षण गाढ झोप लागते डॉक्टर. आणि कसं सांगू तुम्हाला, सांगायचं म्हणजे कसं तरीच वाटतं. पण या फ्लॅटची बेल वाजते. मी दरवाजा उघडते. दारात एक रुबाबदार तरुण असतो. त्याचा चेहरा मला स्पष्ट समजत नाही, पण तो परका आहे याची मात्र जाणीव होते. तो आत येतो आणि आम्ही दोघं. डॉक्टर परपुरुषाशी वागू नये तशी मी त्याच्याशी वागते. झोपेतून जाग येते तेव्हा तो गेलेला असतो. शरीरभर एक सुखाची ग्लानी पसरलेली असते. मग जाणवतं की कुठंतरी चुकलं आहे. आपल्या हातून पाप घडलं आहे. त्या शर्मेची टोचणी मनाला लागून राहते. ती थांबली. आत्ताही हे सांगताना तिचा चेहरा लाजेने लाल लाल झाला. तुम्ही म्हणाल हे स्वप्न आहे, पण नाही डॉक्टर, त्यात काहीतरी विलक्षण खरं आहे. ते काय हे मला कळत नाही, पण ते मला नकोय. मला यातून स्वतःची सुटका करून घ्यायची, नाहीतर काहीतरी भयंकर प्रकार घडेल अशी मला भीती वाटते. तुमच्या नवऱ्याला हे माहीत आहे? डॉक्टरांनी सहजगत्या हा विचारलं. पण त्याचा परिणाम फार अनपेक्षित झाला. ती एकदम शहारली. किंकाळल्यागत म्हणाली, नाही, त्यांनाही कळून चालायचं नाही, मुळीच नाही. त्यांचीच तर मला भीती वाटते. त्यांनाही कळलं तर आकाश पाताळ एक करतील. संतापाच्या भरात काय वाटेल ते करतील. एक शून्यात पाहत तीच पुढे म्हणाली, पण त्यांना कळलंय. मला तीच काळजी वाटते. आज ना उद्या ते दोघांना एकत्र पकडल्याशिवाय राहणार नाही. दिवसेंदिवस ते जवळ येत आहेत. मला तर वाटतं ते दारात उभे आहेत. कधीही बेल वाजवतील, मला दार उघडावं लागेल. काहीही करा डॉक्टर, ती अजिजीने म्हणाली. पण हे भास इथेच थांबवा, ते घरात येण्याआधी. भीतीने मला जगणं मुश्किल झालंय. ती स्फुंदू लागली. अनावर उंके देऊ लागली. डॉक्टरांनी तिला ट्रँक्विलायझर दिली. हळूहळू ती शांत झाली. डॉक्टरांनी सगळीकडे हिंडून घर पाहिले, पण कसलाच अंदाज येत नव्हता. म्हटले तर हा फ्लॅट तिच्या वर्णनाशी जुळणारा होता, म्हटले तर नाही, कारण तो विशेष शृंगारलेला आणि प्रशस्त तो मुळीच नव्हता. अगदीच सर्वसाधारण होता. डॉक्टर तिथून बाहेर पडले. बाई शांत झाली होती. डॉक्टरांचे डोके मात्र बधीर झाले होते. हकीकत सांगून झाली आणि खोलीत शांतता पसरली. माथ्यावरच्या दिव्याला मंद झोके होत होते, त्यामुळे प्रकाशाचे वर्तुळ हलकेच थरथरत होते. बियरच्या रिकाम्या बाटल्या टेबलावर पडल्या होत्या आणि इन्स्पेक्टर आणि डॉक्टर दोघांची शरीरे सोनेरी नशेने जडावली होती. वाद घालायचा मूड ओसरला होता. इन्स्पेक्टर नवीन मुद्दे काढायचे थांबले होते, पण डॉक्टरांना त्यांना खिजवावेसे वाटत नव्हते. लवकरच दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. बाहेर पावसाची बारीक रिपरिप सुरू झाली. इन्स्पेक्टरांनी ओव्हरकोट चढवला. आता ते पावसातून चालू लागले. घरी पोहोचताच बिछाण्यावर अंग टाकले आणि मस्त झोपेच्या अधीन व्हायचे असा बेत त्यांनी ठरवला. पण प्रत्यक्षात त्यांचे अंग बिछाण्याला लागता झोप त्यांचा डोळा चुकवून निसटली. डोक्यात दोन गणित लोळू लागली. म्हटले तर त्या दोघींचा चेहरा मोहरा सारखाच होता. म्हटले तर त्याच्यात फरक होता. कुठेतरी पॅटर्न सारखा होता, पण तपशील वेगळा. मात्र त्या वेगळेपणातही संगती होती. त्यामुळे ते गूढ सुटण्यासारखं आहे असं त्यांना वाटत राहिलं.
नवरा बायकोपैकी दोघांनाही सारखीच मानसिक विकृती असणे हा योगायोग मानायचा, की त्यात काही संगती आहे? घडते ते सत्य किती आणि काल्पनिक किती? इन्स्पेक्टर अंथरुणातून उठून बसले. त्यांनी दिवा लावला. ते टेबलापाशी गेले. टेबलावर एक काचेचे पेपरवेट उचलून त्यांनी हव्या त्या जागी मांडले. हा प्रियकर, ते स्वतःशीच म्हणाले. दुसरे फुलाफुलांचे पेपरवेट मांडून ते म्हणाले, ही प्रेयसी. तिसरे धातूचे वजन ठेवीत म्हणाले, हा नवरा. पण हा अजून सीनवर यायचा आहे. ही झाली एक हकीकत. दुसरी बाई हीच कॉमन. फुलाफुलांचे पेपरवेट मांडले गेले. प्रियकर, त्यांचा हात काचेच्या पेपरवेटकडे गेला. पण नाही, हा तर तिचा नवरा आहे. ते आपल्याला नक्की माहीत आहे. मग हा तिसरा? धातूचे वजन त्यांच्या हातात तसेच अनिश्चितपणे घोळत राहील. हा कोण आहे? म्हणजे एका भासातला प्रियकर खरोखरीचा नवरा स्त्री तो ओळखत नाही, पण ती तीच असू शकेल. कारण दुसऱ्या भासात ती प्रेयसीच आहे. घर कदाचित तेच असू शकेल. पण मग तिसऱ्याचं काय? कितीतरी वेळ इन्स्पेक्टर पेपरवेट हातात घोळवीत राहिले. त्यांना उत्तर सापडत नव्हते. प्रसंग दुसरा. त्याने एकदा केबिनच्या दाराकडे पाहिलं. ते बंदच होतं. त्याची नजर खोलीभर फिरली. तो आपल्या नेहमीच्या सुरक्षित जगात येऊन पोचला. आणि मुख्य म्हणजे तो जिवंत होता. त्याने सुटकेचा एक प्रचंड सुस्कारा सोडला. आज जिवंत राहिलो आहोत, याचा अर्थ उद्या राहू असे नाही. तो मनाशी म्हणाला, काहीही करून हे थांबायला हवं. डॉक्टरांनी शक्य तेवढ्या लवकर काहीतरी. एकाएकी त्याला तो प्रसंग कुणाकडे तरी सांगण्याची तीव्र इच्छा झाली. आपण ते सरळ सांगू शकलो, याच्याविषयी सुसंगत विचार करू शकलो, तर निदान आपले डोके फिरायला अवकाश आहे असे सिद्ध होईल. बोलावे कुणाकडे तरी, बोलूनच टाकावे. त्याने डॉक्टरांचा नंबर फिरवला. प्रथम तो एंगेज लागला. अधीरपणानं त्यानं 2-3 मिनिटं वाट पाहिली. परत फोन केला. रिसेप्शनिस्टने तो घेतला. डॉक्टर अजून आलेले नाही, ती चुणचुणीतपणे म्हणाली. त्याने आपला नंबर तिच्यापाशी देऊन ठेवला. तरीही बोलण्याची इच्छा शमली नव्हती. पण ही गोष्ट इतकी नाजूक होती, डॉक्टरांशिवाय दुसऱ्या कोणाकडे कशी काय बोलणार? त्यानं कागद पुढे ओढला. डॉक्टरना पत्र लिहायला सुरुवात केली. हकीकत तिसरी. तो तिच्या बेडरूममध्ये उभा होता. ती समोरच होती. तिच्या हातात सरबताचे 2 प्याले होते. नारिंगी सरबताचे. संगीताचे धुंद सूर दूरवर पसरले होते. अधीरपणे त्याने सरबत पिऊन टाकले आणि तिला जवळ ओढले. तिच्या केसांचा सुगंध हळूहळू मस्तकात भिनू लागला. ती हलकेच बाजूला झाली. त्याने तिचा हात गच्च धरून तिला जवळ ओढले. तिच्या ओठातून चित्कार निचटला. सरबताचा ग्लास हातातून खाली पडला. पण काच फुटल्याचा खळ असा कर्कश आवाज झालाच नाही. अलगद खालच्या मऊ गालिच्याने तो झेलून घेतला. इथे कर्कश आवाजांना जागाच नव्हती. सारे काही संथ, मंद आणि लयीत तरंगल्यासारखे. दुसऱ्या क्षणी त्याने तिला मिठीत घेतलं. तिच्यासह बिछाणावर स्वतःला लोटून दिलं. प्रवासात फेस बाजूला व्हावी तशी अंगावरची जड वस्त्र बाजूला झाली. संगीताचे सूर अधिक जवळ आले, जणू शरीरातच फिरले. त्या सुरांच्या तालावरच शरीरे हलत होती. सारे एका मखमली धुंदीत गुरफटून गेले होते. सूर शरीर झाले, शरीरे एकजीव झाली. नुसते एक स्पंदन उरले आणि त्या स्पंदनातून झरत आल्या सुखाच्या लहरी, पसरत जाणाऱ्या, क्षणोक्षणी रुंदावणाऱ्या. आणि या क्षणी वातावरणात एक चरा गेला. दोघेही दचकून उठून बसले. एकमेकांपासून विलग झाली. दाराजवळ कोणीतरी आले होते. त्याने बेल वाजवण्यासाठी बेलवर बोट ठेवले. बेल खंडीशी वाजली. चर असा काहीतरी जळल्यासारखा आवाज करीत बोटाजवळ तडफडत राहिला. तो आवाज जणू न ऐकताच थेट दोघांच्या मेंदूत शिरला. दोघे निश्चल उभी, अवाक, तिची किंकाळी घशातच गोठलेली. आणि सावकाश दार उघडले गेले. तो दारात उभा होता, एखाद्या अजस्त्र सावलीसारखा.
बघता बघता दोघांच्या निकट, अगदी निकट येऊन उभा राहिला. येताना त्याचे बूट गालीच्या वर वाजले नाहीत, म्हणून त्याची चाल अधिकच भयप्रद वाटली. क्षणात त्याचा हात खिशात गेला. त्यातून एक रिव्हॉल्वर बाहेर आला. एकदा, दोनदा, तीनदा ते झाडले गेले. त्याचा उघडा देह बिछाण्यावर खाली कोसळला. रक्त उसळून गालिच्यावर पसरू लागले. झोपेत किंचाळावे तशी तिच्या ओठांची हालचाल झाली. आवाज उमटला नाही. भीतीने भार हरपून ती बाजूलाच कोसळली आणि सारे अंधारात विलीन झाले. अंधारातून तरंगत तो जागा झाला. तेव्हा त्याला आश्चर्य वाटले, ते आपण जिवंत असल्याचे. मग हायसे वाटले. तो सारा भास होता. भास, पण हा भास खोटा नसतो. त्यात काहीतरी खरे असते. इथे काय खरे होते? तो गोंधळला. पुन्हा सारे मनात फिरू लागले. काहीतरी खरे होते, अतिशय खरे, ओळखीचे. पण काय? आपला मृत्यू? मृत्यू तर खरा नव्हता, कारण तो जिवंत होता. त्याच्या केसालाही धक्का नव्हता. मग खून कुणाचा? कुणी केला? कुणाचा झालाय? वर्दी आली तेव्हा इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनवर होते, टेबलावरच्या पेपरवेटशी खेळत. एकसारखी त्याची मांडणी बदली. त्यांना संगती लागली होती. एकातला नवरा तो दुसऱ्यातला प्रियकर. याच तर्काने एकातला फसलेला तो दुसऱ्यातला फसवणारा. हेच आणखी पुढे नेले तर एकातला बळी तो दुसऱ्यातला खुनी. डॉक्टरांनी सांगितलेल्या त्या गोष्टी हकीकत एकत्र येतील तर? केबिनचा दरवाजा लोटून पोलीस आत शिरला. आपला खून झाला नाही या समाधानातच तो बसला होता. तुम्हाला खुनाच्या आरोपावरून अरेस्ट करण्यात येत आहे, पोलिसांनी सांगितलं. तो विलक्षण गोंधळून गेला. अर्थातच त्याला आपल्या बायकोला होणाऱ्या भासांची कल्पना नसल्यामुळे. त्याला घरी आणण्यात आलं. खून त्याच्याच फ्लॅटवर झाला होता. पण इन्स्पेक्टरही त्याच्या इतके गोंधळून उभे होते. ही चक्क खुनाची केस होती. खुनी कोण याचा अंदाज करता येत होता, पण खून सिद्ध करायला पुरावाच नव्हता. जो होता तो उलट गोंधळात टाकणारा होता. कल्पनेचे आणि सत्याचे एकमेकांना वेढे पडले होते आणि काहीच समजेनासे झाले होते. खुनी ऑफिसमध्ये असतानाच त्याच्या हातून खून झाला होता, पण तो आपल्याच घरी. त्याची बायको सुन्न उभी होती. तिच्या तोंडून एकही शब्द उमटत नव्हता. ज्याचा खून झाला त्याच्याशी हिचा संबंध काय? तो इथे कसा? त्याचा काहीतरी पत्ता लागण्यासारखाच नव्हता. इन्स्पेक्टरने हार मानली. त्याच्या पुढे आज असे गूढ होते की मानवी व्यवहारातले काही स्पष्टीकरण नव्हते. स्पष्टीकरण दुसऱ्या कुठल्या विश्वासले असेल तर ते त्यांना माहीत नव्हते. कदाचित ते डॉक्टरच सांगू शकले असते, पण आता डॉक्टरही काही करू शकत नव्हते, कारण डॉक्टरांचा देह त्याच्या समोरच्या पांढऱ्या चादरीखाली छिन्न विछिन्न होऊन पडला होता.